पत्नीला उपचारासाठी नेलं आणि तिथेच काळ टपून बसला होता. तरुणाचा भयंकर पद्धतीने शेवट. पत्नीची काळजी असताना धावत पळत रुग्णालयात घेऊन गेलेला पती जागीच संपला. नेमकं काय घडलं होतं? कोण होता तो तरुण? आणि रुग्णालयात पोहोचल्यावर अचानक मृत्यू कसा ओढावला? हा सगळा प्रकार ऐकून अंगावर काटा येतो. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील घोडेगाव. शांत, साधं, नेहमीप्रमाणे दिवस सुरू असलेलं हे गाव अचानक थरारक गोळीबाराने हादरलं. जुन्या वैमनस्याच्या ठिणगीने पेट घेतला आणि दोन गट आमने सामने उभे ठाकले. सुरुवात शब्दांच्या चकमकीने झाली, पण काही क्षणातच वातावरण तापलं. त्या दिवशी गावात सर्व काही सुरळीत असल्याचं वाटत होतं. काही जण कामावर, काही बाजारात, तर काही जण आपल्या रोजच्या व्यवहारात गुंतलेले. मात्र दुपारच्या सुमारास दोन गटांमध्ये जुना वाद पुन्हा उफळून आला. शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. गावातील लोकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण परिस्थिती हाताबाहेर गेली. वाद चिघळत गेला आणि अचानक गावठी कट्टे बाहेर आले. काही क्षणातच गोळ्यांचे आवाज घोडेगावच्या शांततेला चिरत गेले. लोक घाबरून इकडे तिकडे पळू लागले. धूर, आरडाओरडा आणि गोळीबार. गाव अक्षरशः रणांगण बनलं. या गोळीबारात 33 वर्षीय नितीन विलास शिरसाट याला गोळी लागली. गोळी लागल्याचा आवाज आणि त्यानंतर त्याचा कोसळलेला देह पाहून लोक स्तब्ध झाले. काही क्षणांपूर्वी उभा असलेला तरुण अचानक जमिनीवर पडलेला, रक्ताच्या थारोळ्यात. त्याचवेळी दुसऱ्या गटातील 23 वर्षीय सूरज फुलमाळी यालाही गोळी लागली. तो गंभीर अवस्थेत कोसळला. गावातील काही लोकांनी धाडस करून दोघांना तातडीने उपचारासाठी हलवण्याचा प्रयत्न केला. जखमींना उचलून वाहनात टाकण्यात आलं. घटनेनंतर दोघांनाही शहरातील खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. पत्नीच्या उपचारासाठी रुग्णालयात जाण्याची सुरुवातीची घाई नव्हती इथे, तर गोळीबारात जखमी झालेल्या या दोघांना जीव वाचवण्यासाठी धावपळ सुरू होती. पण नितीन विलास शिरसाट याला डॉक्टरांनी तपासल्यानंतर मृत घोषित केलं. गोळी गंभीर ठिकाणी लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. रुग्णालयाच्या परिसरातही वातावरण तापलं. दोन्ही गट पुन्हा आमनेसामने आले. काही काळ तणाव निर्माण झाला. हाणामारीची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांना तातडीने बोलावण्यात आलं आणि त्यांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. घोडेगावात या घटनेनंतर तणावपूर्ण शांतता पसरली आहे. गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. लोक घराबाहेर पडताना घाबरत आहेत. गेल्या 2 दिवसात परिसरात घडलेली ही दुसरी गोळीबाराची घटना असल्याने भीतीचं वातावरण अधिक गडद झालं आहे. या संपूर्ण प्रकारामागे जुनं वैमनस्य कारणीभूत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेला वाद या दिवशी टोकाला गेला. शब्दांच्या भांडणाने सुरुवात झाली आणि शेवटी थेट प्राणघातक गोळीबार झाला. घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून त्यात गोळीबाराची दृश्य स्पष्ट दिसत असल्याची माहिती आहे. पोलिसांनी तो फुटेज ताब्यात घेतला. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून बेकायदेशीर शस्त्रांचा वापर कसा झाला, ही शस्त्र कुठून आली याचा तपास सुरू आहे. दोन्ही गटातील काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. विशेष पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू आहे. परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. नितीन विलास शिरसाट हा 33 वर्षीय तरुण या हिंसाचारात बळी ठरला. त्याच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. घरातील लोकांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. काही क्षणात आयुष्य कसं संपून जातं याचं हे जिवंत उदाहरण ठरलं. सूरज फुलमाळी याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर असल्याचं समजतं. डॉक्टर त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत. या घटनेनंतर गावातील अनेकांनी कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर आवाज उठवलाय. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील घोडेगावात घडलेली ही घटना केवळ 2 गटातील वाद नव्हता, तर संपूर्ण परिसराला हादरवणारा प्रकार ठरला. जुन्या वैमनस्याने घेतलेलं हे भीषण रूप अनेक प्रश्न निर्माण करतं. पत्नीला उपचारासाठी नेला आणि तिथेच काळ टपून बसला होता. ही सुरुवातीची ओढ जरी धक्कादायक वाटत असली तरी प्रत्यक्षात घडलेला हा प्रकार म्हणजे 2 गटातील जुन्या वादातून झालेला गोळीबार. त्या गोळीबारात 33 वर्षीय नितीन विलास शिरसाट याचा मृत्यू झाला, तर 23 वर्षीय सूरज फुलमाळी गंभीररित्या जखमी झाला. घोडेगावातील या थरारक घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. पोलीस तपास सुरू असून पुढील कारवाईची दिशा लवकरच स्पष्ट होणार आहे. मात्र निश्चित एका क्षणाच्या रागाने आणि जुन्या वैमनस्याने एका तरुणाचा जीव घेतला आणि एका गायावर कायमची भीतीची छाया टाकली.